अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे। 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे। 2029 तो बहुत दूर की बात है। 2029 से पहले आपकी सरकार रहेगी नहीं रहेगी उस बारे में सोचो। त्यांनी असं विधान केलं की 2029ला पूर्णपणे भाजप सरकार आहे, 2024ला भाजप। अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे, याला स्वप्नदोष म्हणतात। 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे। संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे। आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत। नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्ली फिरत होते, हे त्यांना शोभत नाही। त्याने राष्ट्राचा विचार करावा। 2029 तो बहुत दूर की बात है। 2029 से पहले आपकी सरकार रहेगी नहीं रहेगी उस बारे में सोचो। सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना रिटायर व्हावं लागेल त्यांच्या नियमानुसार। 75 वर्षाच्या मोदीजींना रिटायर व्हावं लागेल, निवृत्त व्हावं लागेल। 2024ला तुम्ही 240ला थांबलेला आहात। 2029च्या निवडणुकीमध्ये आपण 140च्या खाली आहे। यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या। 2029ला ते शक्य नाही। महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतोय, हरियाणामध्ये होतोय, जम्मू काश्मीरला होतोय। पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी सीबीआय रेट टाकू शकत नाही ना। अमित शहाची जी काही ताकद आहे ईडी आणि सीबीआय, ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही। स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे। भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं। ते असे सांगू शकतात की अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सुद्धा आमची सत्ता येते आहे, त्यांना कोणी अडवलं? पण ते शक्य नाही। या देशातून भारतीय जनता पक्षाचं अधपतन सुरू झालेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।